नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबी म्हणजेच प्रॉन्स साफ कसे करायचे आणि फ्रेश आहेत की नाही ते कसे ओळखायचे. तर हे बघा, इथे आपण प्रॉन्स घेतलेला आहे. हा जो भाग आहे पिवळा, असा पिवळा भाग असेल तर तुम्ही समजायचं का आपले कोळंबी जी आहेत ती एकदम फ्रेश आहे. आणि जर इथं जर काळपटसा भाग झालेला असेल तर ते समजायचं बाबा हे बऱ्याच दिवसाचे आहेत, म्हणजे 8-10 दिवसाचे आहेत. आणि याची शेपटी आहे, हे याचे पाय आहेत. तर आता साफ कसे करायचे मी तुम्हाला दाखवतो. हे याचं तोंड जे आहे ते पहिलं ते आपण असं काढून घेऊया. हे बघा, इथं दाबल्यानंतर इथनं पिवळा भाग निघतो, म्हणजे आपले कोळंबी जी आहे ती एकदम फ्रेश आहे. आता काय करायचंय, याचं जो वरचं कवर जे आहे ते आपण काढून घेणार आहोत पहिले. तर हे बघा, त्याचे हे पाय जे आहेत त्याच्या इथं असं पकडायचं आहे आणि असं त्याचं शेल जी आहे ती अशी काढायची आहे. हे बघा, असं तुम्ही काढलं या प्रकारे तर पुन्हा इकडं पकडायचं आहे पायाच्या इथे आणि हे दुसरं काढून घ्यायचं आहे. परत असं करून इकडचं सुद्धा काढून घ्यायचं आहे, म्हणजे सेपरेट तुम्हाला पाय सुद्धा काढावे लागत नाही. आता काय राहिलं, ही याची शेपटी जी आहे ती आता आपल्याला काढायची आहे. आता काय करायचं, इथे शेपटीला असं पकडायचं, इथं कोळंबी अशी पकडायची आणि फक्त असं खेचायचं, तर तुमची शेपटी आहे ती अलगद बाहेर निघते. आता बघा, हे कोळंबीचं पीस आपल्याला भेटला. तर याच्यामध्ये हा जो तुम्हाला काळा धागा दिसतोय हा आपल्याला काढायचा आहे. जर हा तुम्ही काढला नाही तर तुमचं पोट खराब होण्याची शक्यता असते. तर आता हा काढायचा कसा, जर तुमचे जे कोळंबी फ्रेश असतील तर तुम्ही इथे असं पकडून सहजगती काढू शकता. पण शक्यतो करून तो तुमचा असा हाताला इथे लागत नाही. हे बघा, आता इथे लागलेला आहे, अलगदपणाने मी इथे काढलेला आहे. जर फ्रेश जर नसतील तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. धागा जर तुम्हाला इथं दिसत नसेल तर हे बघा, इथनं असं कट करायचा वरती. हे बघा, या प्रकारे कट केला तर इथे असा संपूर्ण धागा इथे असा दिसतो. हा आपल्याला असं काढून घ्यायचा आहे. हे बघा, संपूर्ण धागा मी असा काढून घेतला आणि छान असा आपल्या कोळंबीचं पीस आपल्याला भेटत आहे. धागा काढण्याची मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगतो. तर बघा, इथे असं हे घ्यायचं आहे, पीस घेतल्यानंतर त्याची वरची बाजू जी आहे ती इकडे थोडीशी अशी अशी दाबायची आहे. बघा, इकडे दाबल्यानंतर इथे बघा ऑटोमॅटिक त्याचा जो काळा धागा आहे तो असा बाहेर येतो. फक्त असं इथे पकडा, बघा असा पकडा आणि अलगद असा बाहेर खेचा. बघा, छान असा तो बाहेर निघलेला आहे. असंही तुम्ही करू शकताय.